ॲक्च्युली हे पूर्ण कचरा बाहेर काढून नंतर मग लोड करून बाहर न्यायला टाकायला पाहिजे होता, पण हे लोक असेच पाण्यामध्ये लोटून उसको देतात। निकाल दोगे, कचरे को बोल के रखा है कि वहाँ पे रुकना है जाके। रुकेगा नहीं, वो जा रहा है खाड़ी में, वो मशीन वहाँ डालेगा, बड़ा बोकलाइन डालेगा। स्वामी जी तो वहाँ पहला आपको मशीन रखना चाहिए, उसके बाद कचरा ढकना चाहिए। अभी आप कचरा ऑयल उधर डाल रहे हो, वो तो भय के जा रहा है। मैं बात किया कल डालने वाला। कचरे से बात कर लिया आपने, कचरा रुकने वाला आ गया। गाळ काढतच नाहीत, गाळपर्यंत पोहोचतच नाही। फक्त कचरा असा फक्त तो पाण्यामध्ये लोटून देत आहे। तुम्ही नाले सफाई करत नाही तर तुम्ही पर्यावरणाचा सफाई करत आहात, असं या तुमच्या नाले सफाईच्या कामातून दिसून येत आहे। नमस्कार, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपले सर्वांचं स्वागत। हा आहे गायकवाड नगरचा मेजर नाला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मेजर नाल्याच्या साफसफाईचे गाळ काढण्याच्या नावाखाली काम सुरू आहे। काम म्हणण्यापेक्षा पाण्यातील कचरा पुढे पाण्याच्या प्रवाहाबरोबर दखलून देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। हाच कचरा पुढे अरबी समुद्रात जातो आणि लाखो जलचर प्राण्यांचा जीव घेतो। 7 ते 8 कोटींचे टेंडर या डिसिल्टिंगच्या कामासाठी मंजूर झाले, पण यामध्ये डिसिल्टिंग होतच नाही। कंत्राटदारांचे म्हणणे आहे की आम्ही हा कचरा पाण्याच्या प्रवाहात पुढे ढकलतो आणि पुढे खाडीत जेसीबीने हा कचरा उचलतो। अशा प्रकारची थुतांडू उत्तरे आमच्या प्रतिनिधींना दिली, पण गेल्या 10 दिवसापासून असेच कचरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर दखलण्याचे काम सुरू आहे। मग जेसीबी कधी येणार आणि कधी कचरा गोळा करणार? जेसीबी समुद्रात जाऊन नाल्यातील कचरा काढणार का? पाहूया याबाबतचा एक नमस्कार, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत गायकवाड नगर या विभागामध्ये। आपल्याला लक्षात असेल की प्रत्येक वर्षी महानगरपालिका टेंडर काढत असते। मायनर नाल्याचं टेंडर कमीत कमी 4 ते 4.5 कोटीचं असतं आणि मेजर नाल्याचं टेंडर अंदाजे 7 ते 8 कोटीचं असतं। आणि आता हे मेजर नाला आहे गायकवाड नगरचं। आपण बघता कशा प्रकारे हे काम चालू आहे। 7 ते 8 कोटीचं टेंडर पास झालेलं आहे आणि हे काम ॲक्च्युअल असं करायचं असतं की हा जो कचरा आणि खालचा गाल कमीत कमी 2 ते 3 फूट खाली खोलवर काढून ते गाल आणि कचरा डम्पिंगपर्यंत पोचवलं जायला पाहिजे। परंतु ह्यांचं काम अशा प्रकारे चालू आहे की हे नालातले कचरा फक्त लोटून देत आहे आणि लोटून दिल्यानंतर तो कचरा समुद्रामध्ये मिळणार आहे आणि त्याचा पुरुषांच्या संदर्भामध्ये खूप मोठा हानी निसर्गाला पोचणार आहे। आता इथल्या स्थानिक रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडून काय प्रश्न करू, कशा प्रकारे हे काम चालू आहे, आपल्याला कशा प्रकारे। सर, आपलं नाव काय? माझं नाव संजय लाला भंडारे। अच्छा सर, हे आपण पाहतो आहे नाल्याचं काम कशा प्रकारे चालू आहे? कचरा फक्त लोटून दिले जातात, हे योग्यपणे चालू आहे काम? सदर काम हे योग्य नाही आहे आणि हे दरवर्षीप्रमाणे असेच करत असतात महानगरपालिकेचे जे कर्मचारी। ॲक्च्युली हे पूर्ण कचरा बाहेर काढून नंतर मग लोड करून बाहर न्यायला टाकायला पाहिजे होता, पण हे लोक असेच पाण्यामध्ये लोटून देत आहेत। पाण्याच्या प्रवाहाने ते पुढे जातात आणि हाच प्रवाह समुद्राला मिळतो आहे आणि हे संपूर्ण कचरा समुद्रामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे सदर हा कचरा समुद्रात गेल्यामुळे सर्वांना याचा हानिकारक प्रकार घडणार आहे। आता आपल्यासोबत प्रदूषण विरोधी जनजागृती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट जयेंद्र कांबळे साहेब आहेत। कांबळे साहेब, आपण काय सांगाल, हे जे मेजर नाल्याचं काम चालू आहे ते योग्य पद्धतीने चालू आहे का? एकदम चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे। कारण कसं आहे की प्रत्येक वर्षी महानगरपालिका प्रत्येक वॉर्डमध्ये मेजर नाल्याचं टेंडर काढते। मेजर नाल्याचं टेंडर कमीत कमी 7 ते 8 कोटीचं टेंडर असतं आणि मायनर नाल्याचं कमीत कमी 4-4.5 कोटीचं टेंडर असतं। आणि त्याचं असं असतं की कचरा काढण्याची पद्धत अशी असते की 40% एक टप्प्यात काढलं जातं, नंतर 40% एक टप्प्यात काढलं जातं, नंतर 20% एक टप्प्यात कचरा काढला जातो, म्हणजे गाळ काढला जातो। परंतु या ठिकाणी असं आहे की फक्त वर्षातून एकदाच येतात, मेच्या एंडिंगला किंवा एप्रिलच्या एंडिंगला येतात आणि अशा प्रकारे नाला साफ करतात। तुम्ही पाहत असाल की हे फक्त गाळ काढतच नाहीत, गाळपर्यंत पोहोचतच नाही, फक्त वरवर जो कचरा आहे तर तो कचरा फक्त तो पाण्यामध्ये लोटून देत आहे आणि लोटून दिल्यामुळे हा कचरा जाऊन आपल्या अरबी समुद्रात मिळतं आणि त्या अरबी समुद्रात जे काही जीवाणू आहेत आपले समुद्रातील, त्यांच्यावरती खूप मोठी हानी होते। प्रदूषण विरोधी जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्ही अशा प्रकारचं अवेअरनेस करतो की विभागामध्ये किंवा कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला हानी पोचू नये यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काम सुरू आहे मेजर नाल्याचं डिसल्टिंगचं काम आहे, खूपच अयोग्य पद्धतीनं काम आहे। आम्ही वारंवार इथल्या सुपरवायझरला सांगितलं की सर, तुम्ही जे काम करता आहात हे तुम्ही पर्यावरणाला हानी पोचवण्याचं काम करता, तुम्ही नाले सफाई करत नाही तर तुम्ही पर्यावरणाचा सफाई करत आहात, असं या तुमच्या नाले सफाईच्या कामातून दिसून येत आहे।
स्वामी जी, ये जो काम का तरीका चल रहा है, ये आपको ऐसा आदेश ही है कैसा काम करना है, जो कचरा लेके पानी में ढकल दो, ऐसा आदेश दिया गया आपको? नहीं नहीं, कचरा आगे लेके जा रहा, मशीन डालेगा आगे, मशीन से सब कचरा अच्छा, उठाएगा। मतलब आपका बोलने का मतलब ऐसा कि कचरा आप ढकल रहे हो और वो कचरा आगे कैसा रुक जाएगा और फिर आप मशीन ला के उसको निकाल दोगे। कचरे को बोल के रखा है कि वहाँ पे रुकना है जाके। रुकेगा नहीं, वो जा रहा खाड़ी में, वो मशीन वहाँ डालेगा, बड़ा बोकलाइन डालेगा। स्वामी जी, तो वहाँ पहला आपको मशीन रखना चाहिए, उसके बाद कचरा ढकलना चाहिए। अभी आप कचरा ऑयल उधर डाल रहे हो, वो तो बह के जा रहा है। मैं बात किया कल डालने वाला, कचरे से बात कर लिया आपने, कचरा रुकने वाला आ गया। मशीन वाले से बात किया है, कल डालने वाला। तो फिर कल ही काम करना था ना, कल मशीन ला के फिर कचरा वहाँ पे ढकलना है, फिर मशीन छोड़ के बाजू में रख सकते थे उसको। ठीक है बोलता हूँ। बघा, हा पूर्णपणे BMCचा झोल आहे, झोलमाल बोलता याला. कॉन्ट्रॅक्टरचा पण झोल आहे याच्यामध्ये, कारण की हे सरळ सरळ झोलच चाललेलं आहे आणि आपल्या सामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचं प्रकरण चाललेलं आहे. खरोखर प्रेम, आता आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून BMCला सुद्धा सांगण्यात इच्छित आहोत की खरोखर हे मेजर काम आहे आणि खूप मोठ्या टेंडरने पास झालेलं काम आहे, ह्याला योग्य पद्धतीने करण्यात यावं. कॅमेरामॅन अकबलीसह रवींद्र सवाल माटाचा. जय हिंद.